हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ताई मोकाशी तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आजचा ते म्हणजे वाईट वेळ सगळ्यांची येते। वाईट वेळ आली ना सगळेजण दूर होतात आणि चांगली वेळ जेव्हा येते तेव्हा सगळेजण जवळ येतात। म्हणजे माणसाकडे जर पैसा असला ना की जवळ करतात आणि पैसा नसला की दूर करतात, अशी ही माणसं काय आहेत। तर बघा, आजकाल कुणी कुणासाठी नसतं, त्याच्यामुळे कुणावर विश्वास ठेवायचा नाही। म्हणजे बोलणारे सर्वच असतात, पण एखादाच असतो की तो आपल्याला मदत करतो किंवा जवळ करतो। तर बोलणारे कित्येक बोलतात असं करा तसं करा, पण मदत कुणीही करत नाही। तर आता आमच्या भावाला सगळेजण असं म्हणतात, तू असं कर तू तसं कर, पण त्याला मदत कुणी पण करत नाही। हे असंच आहे आमच्या भाऊचं। तर जेव्हा वाईट परिस्थिती असते ना तेव्हा कुणी बघत नाही आपल्याकडे, तेव्हा आपणच मार्ग शोधला पाहिजे। आणि आपण ना म्हणजे आई बाबा होते जेव्हा, तेव्हा सगळ्यांनी जवळ केलं, आणि जेव्हा आई बाबा गेले ना तेव्हा सगळ्यांनी दूर केलं। म्हणजे आता घरी कुणी येत नाही जात नाही, विचारत नाही कोणी। तर अशी माणसं असतात। जोपर्यंत जोपर्यंत आई वडील आपल्याकडे असतात तोपर्यंत सगळे विचारतील, आणि ज्या वेळेस एकटे पडलो ना त्यावेळेस कुणी सुद्धा विचारत नाही। आता माझे गावाकडचे बघा, म्हणजे माझे गावाकडचे काही लोक असे म्हणायचे की तू पैशांसाठी एवढ्या लांब नवरा म्हणजे लग्न केलंस त्या मुलासोबत वगैरे। तर असं काही नाही, पैशांसाठी जर मी लग्न केलं असतं तर मला एवढ्या लांब यायची गरज नव्हती, कारण मी जॉबला होते आणि तिथं पण मी पैसे कमवतच होती। आणि त्यांचं घर मोठं आहे वगैरे, गाडी आहे असं, त्याच्यामुळे तिने तिकडं लग्न केलं असं। म्हणजे बाकीच्या म्हणजे माझ्या ज्या गावाकडचे लोक होती त्यांना असंच वाटायचं की तिने पैशांसाठी लग्न केलं। तर असं काय नाही आहे, आमचं एकमेकांवर प्रेम होतं, एकमेकाला आम्ही आधीपासून समजून घेतलं होतं। त्याच्यामुळं म्हणजे मला त्यांच्यावर विश्वास होता की तो मला आयुष्यभर चांगल्या प्रकारे जपेल आणि आयुष्यभर मला साथ देईल। म्हणजे साथ देतातच, पण आयुष्यभरासाठी एक मला बायको म्हणून तर तसं काय नाही, पैशांसाठी वगैरे काही लग्न वगैरे असं केलं नाही मी। एकमेकांवर विश्वास आहे। तर मी त्यांचा स्वभाव बघितला, त्यांचं बोलणं, त्यांचं राहणं एकदम मला एकदम सिंपल वाटलं, म्हणून त्यांच्यासोबत मला म्हणजे वाटलं की मला आयुष्यभर साथ देतील, जपतील। आणि त्याच्यामुळे हा मी निर्णय घेतला की यांच्यासोबतच मी लग्न करेन वगैरे। तर आमचं लव्ह मॅरेज झालं आणि मी घरी न सांगता लग्न वगैरे केलं। त्यांच्यामुळे काही लोकांमध्ये असा विचार होता की तिने पैशांसाठी लग्न केलं। तर